नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनलच्या पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तर नसेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, अजयची आता आदित्यने कुत्र्यासारखी धुलाई केलेली आहे. तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, अजयने आता असला घाणेरडा प्लॅनिंग बनवलेला असतो की पारूला आता चक्क किडनॅप करायचं आणि तिच्यावरती आता अशी वेळ आणायची की तिला तोंड दाखवायला जागा राहिली नाही पाहिजे. कारण की हा एवढा भंगार प्लॅनिंग त्या भंगार दिशाचा असतो. कारण की त्या दिशानेच सांगितलेलं असतं की अजयला असं सगळं काही करायला. तर इकडे आता आदित्य खूप खुश झालेला असतो. कारण की पारूचे जे फोटो काढलेले असतात ते एवढे मस्त आलेले असतात. कारण की पारू ब्रँड ॲम्बॅसेडर जरी असली तरी देखील पारूचे ते फोटो पाहून स्वतः आदित्य आता पारूच्या प्रेमात पडलेला असतो. कारण की धिकटू धिकटू आईसारखीच दिसते असं आदित्य सारखा बोलत असतो. कारण की आदित्यला वाटत असतं की पारू किती गोड आहेस तू. कारण की तुला जो कोणी असेल तो तुझ्या आयुष्यामध्ये येईल तो खरंच खूप सुखी राहील. कारण की आता अजयचं नशीब तर खूप चांगलं आहे. पण आदित्यला हळूहळू डाऊट यायला लागतो की हा अजय असा वागतोय खरं, पण हे अजयचं नेमकं चाललंय काय हे आपण पाहिलं पाहिजे. तर इकडे प्रीतमच्या देखील लक्षात आलेलं असतं ही दिशा त्या अजयसोबत एवढ्या जवळ जाऊन बोलते म्हणजेच नेमका काही ना काहीतरी घोटाळा आहे. हा घोटाळा आपण शोधून काढलाच पाहिजे. तर इकडे अजयचे आईबाबा तर खोटे असतात ह्याचा देखील डाऊट आता अहिल्यादेवी किर्लोस्करला चांगलाच आलेला असतो. कारण की अहिल्यादेवी किर्लोस्करला कळतं की माणूस कितीतरी गरिबीमधून असला आणि कसा जरी असला तरी देखील मात्र माणसाची वागण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत वेगळी असते. परंतु ह्या माणसांची पद्धत पूर्णपणे एक नाटक कंपनी असल्यासारखी का होती. कारण की अहिल्यादेवी किर्लोस्करला देखील त्यांच्यावरती पूर्णपणे डाऊट आलेला असतो. तर इकडे मारुतीला कळत नसतं की अजयचे आईबाबा असं का बोलतात. कारण की आता ते पकडले जाणार याची कल्पना तर देशाला 100% असते. तर इकडे आता आदित्यला वाटत असते की काही जरी झालं तरी पारूची काळजी घेतलीच पाहिजे लग्न होईपर्यंत तरी. कारण की पारू आधीच खूप विसरबोळे आहे. कारण की काही देखील विसरून जाते. तर इकडे हा अजय दुसऱ्या दिवशी पारूला नेण्यासाठी येतो आणि पारूला तिथून घेऊन देखील जायला लागतो. पण मात्र अजय देखील काही काही कामानिमित्त आता पारूला घेऊन बाहेर तर गेलेला असतोच, पण आदित्य देखील आता त्याच रस्त्याने बाहेर गेलेला असतो. त्यावेळेस मात्र हा अजय हा पारूसोबत बळजबरी करत असतो आणि त्यावेळेस मात्र मित्रांनो पुढे मालिकेमध्ये खरंच खूप खतरनाक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. कारण की पारूला त्या संकटामधून आपला आदित्य जाऊन वाचवतो आणि ह्या अजयची कुत्र्यागत धुलाई करतो. तर पुढे काय घडतं हो पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि उद्या तुमच्यासाठी खूप खतरनाक सरप्राईज येणार आहे मित्रांनो. त्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही आता हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून किंवा कोणत्या गावातून पाहताय. त्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.